नथुराम गोडसेला का माथे फिरू ठरवला? ऐका मित्रांनो, गांधीचा वध केल्यानंतर गोडसे हिरो बनू नये, लोकांनी त्याला काहीही किंमत देऊ नये, त्याच्याकडे दुर्लक्ष करावे. लोकांनी दुर्लक्ष केलं तर त्याला काय सांगायचं आहे ते लोक ऐकणार नाहीत. गांधीने काय कारनामे केले होते, पाकिस्तानला कशी मदत केली होती हे जनतेला कळू नये. त्या काळी सोशल मीडिया वगैरे तसले काही नव्हतं, त्यामुळे आपण जी बातमी सांगू तीच पेपरमध्ये छापून यायची आणि जनता त्याच्यावर विश्वास ठेवायची. एवढंच नाही तर सगळ्या पाठ्यपुस्तकात सुद्धा गोडसेचा माथे फिरू म्हणून उल्लेख करण्यात आला. पण तोच गोडसे पुण्यात अग्रणी आणि हिंदू राष्ट्र या वृत्तपत्राचा संपादक होता हे त्यांनी नाही सांगितलं. हा गोडसे कट्टर देशभक्त होता आणि मुस्लिमांना वेगळा पाकिस्तान करून देण्याच्या विरोधात होता. त्या गोडसेने अखंड भारतासाठी दिल्लीत जाऊन किती आंदोलने केली हे त्यांनी सांगितलं नाही. हाच गोडसे पाकिस्तान आणि आजच्या बांगलादेशला जोडणाऱ्या कॉरिडॉरला सुद्धा विरोध करत होता. हाच गोडसे पाकिस्तानला करोडो रुपये देण्यास विरोध करत होता आणि हाच गोडसे हातात भारताचा ध्वज आणि भगवद्गीता घेऊन फासावर गेला आणि शेवटच्या क्षणी फक्त अखंड भारत अमर रहे याच घोषणा देत होता. आणि त्याला तुम्ही माथे फिरू ठरवला. सत्य तुम्ही फार काळ लपवून ठेवू शकत नाही, ते कधीतरी बाहेर येतच. बाकी मित्रांनो, यावर तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंटमध्ये मांडा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पाठवा.